कोरच म्हणजे आपण शांततेने हळूहळू लाईन लावून जेवणाची सुरुवात करतोय. त्यामुळे हळूहळू गर्दी करू नका, काही गडबड करू नका, लाईन लावूया आणि जेवणाला सुरुवात करूया. तोपर्यंत कार्यक्रम चालू राहील आणि लाईन लावून शांततेने गडबड घाई गोंधळ न करता तोपर्यंत जेवणाची जी व्यवस्था केलेली आहे त्याचा सुद्धा आस्वाद आपण घ्यायचा आहे. फक्त घाई गडबड गोंधळ करू नका. हॅलो सगळ्यांना पुढे सगळ्यांसाठी या जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे कोणी घाई गडबड गोंधळ करू नका. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी जीवनदान महाकुंभ आहे 4 ते 18 जानेवारी 2026 रोजी डोंबिवलीमध्ये. हॅलो, अतिशय सुंदर या ठिकाणी कमीत कमी वेळेचं बंधन कसं पाळायचं आणि त्या वेळेमध्ये कार्यक्रम कसा करायचा आज मी या डबलबारीच्या माध्यमातून कोणाकडून शिकलो असेल ते सन्माननीय आदरणीय वेळेचं बंधन पाळणारे बोललेल्या शब्दाला खरं करणारे असे सन्माननीय विनोद चव्हाण एकदा जोरदार काय होणार मंडळी. काय असतं जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना बुवा, तेव्हा आपल्याकडे संपूर्ण हात असतो नाही का. आयोजक बंद करा बंद करा बंद करा पर्यंत सांगत दिले, तुम्ही 45 मिनिटं गजर केलात बुवा. असो, आता तुम्ही मोठे बुवा, तुम्ही सांगितलं की 30 वर्ष डबलबारी केली, अतिशय सुंदर. पण बुवा किती वर्ष डबलबारी केली, किती डबलबाऱ्या केल्या, त्यापेक्षा त्या डबलबाऱ्या कशा केल्या याला महत्व आहे नाही का. हॅलो, हे जरा बंद करा. आणि रावता रावला विषय तुम्ही बोललात की मी ते नावाबद्दल काहीतरी बोललोय, पण त्यात पण तुमका शिवारीची नव्हती, माका बघून जा होता. विनोद चव्हाण बुवा बोलतच त्याच्यावर किती ठाम असतात ते. जर ठाम असत मी जेव्हा बोललोय तेव्हा त्यांनी पैज लावला नाही असती. नंतर ते ऐकून नंतर त्या माईकवर माका ऐकून दाखवला नाही. म्हणजे किती तुमचा तुमच्या बोलण्याबद्दल विश्वास किती आहे. हॅलो, असं नाही दिला तेवढा बंद झाला नाही, मी 100% देऊ शकतो. कारण आज तुम्ही आमच्या डोंबिवली नगरीमध्ये आलाय आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर काय, आज दादा परबाने बघा हरिनामाचा झेंडा अमेरिकेमध्ये लावलाय. आज आमचे चिले बुवा भजनाच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक शिक्षक पहिला नाही तर दुसरा नंबर काढतोय, ही डोंबिवली नगरी आहे. आमचे दत्ता गोसावी बुवा अष्टपैलू कलावंत म्हणून आज महाराष्ट्रभर फिरताय, ही डोंबिवली नगरी आहे. आणि कुठे नाही झालं ते या डोंबिवली नगरीमध्ये घडलं, ते म्हणजे भजन भवन सुद्धा पहिलं, ही डोंबिवली नगरी आहे बुवा नाही का. त्यामुळे पाकिटा बिकिटाचं टेन्शन घेऊ नका. आणि या डोंबिवली नगरीमध्ये एक खास विशेष आहे, ते म्हणजे आमचं मस्तानी ग्रुप. एक जोरदार आहे त्याच्यासाठी. बस आखी दुनिया मेरे विरोध में जाए तो भी चलेगा, ये दोनों बुआ मेरे को लड़ेंगे तो भी चलेगा, लेकिन मेरा मस्तानी ग्रुप मेरे साथ में मैं डरता नहीं. कारण पवाराचा एकच वार सगळे घर, कारण नाव आहे पवार. व काय तुम्ही नुसतं त्या माईकवर ते पोर खेळ लावला, त्या काढून दाखवला. अहो असे पैसे द्यायचे तर देईल नाही, टेन्शन नाही. तर माईकवर दाखवायची गरजच नव्हती. लोकेकोणी एवढं सांगितलं नाही तुमका, पोरखेळ केलास तुम्ही. आणि तुम्ही एवढं रागा भडकलास ना, भडकले का नाही पगले सेहत केले हानिकारक आहे. तुम्ही सांगितलं ना होय म्हणता पवार बुवा बोलले 15 काय दुपारी असतात ते देणार लेख आले का ठरले का नाही देणार. दुपारीचा काय घेऊन बसता. आणि मी एखादं नाव चुकीचं ऐकले फरक होतो, इकडे तिकडे होतो, पण एवढा त्याचा काहीतरी बाहेर खेळतो. काय हे म्हणतात काय, या बंद करा जरा. हे म्हणतात काय की हे दोन बुवा काय भाईसाटले बोलतात. आता आम्ही नाही बोलतो तरी हे बुवा गप्प असले काय बोलले असते, कशा इथे बारशाची बदना करू घे बोलला असतात की नाही लोक बुवा.
डबल बारीचे 12 रंग असे लोकेबुवा बोलले असते नाही का. पण लोकेबुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम केला. एकदम जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जातील बोलणार. पण माका एकच राग इलो हो माणूस खैना इलो तावा तावा आणि काय त्या नुसतं पेटवला नुसता काय राग कसं एवढं लाल लाल झाले ना तुम्ही सगळ्या युट्यूबला. एकच मिनिट फक्त. जेवणाच्या ठिकाणी थोडीफार गर्दी झालेली आहे. संपूर्ण आयोजकांना व कार्यकर्ते आपले भजन स्वानंद परिवाराला एक विनंती आहे, सर्वांनी तिथे रांगेसाठी सर्वांना सहकार्य करायचं आहे व सर्व आया बहिणींना माऊलींना विनंती आहे की जेवणाचा असा सर्वांनीच घ्या, परंतु आपल्यामुळे कोणाला दुखापत होऊ नये याची मात्र काळजी घ्या आणि आपल्या ताटात जेवढं हवं तेवढंच अन्न घ्या. अन्न वाया जाऊ देऊ नका. शक्यतो लहान मुलांना किंवा आपल्या सोबत असणाऱ्यांना सोबतच जेवू घाला. धन्यवाद. सॉरी भाऊ. या ठिकाणी बक्षीस आलंय वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य संजय पवारबुवा यांसाठी सिरवी पॅराडाईज आणि यशवंत कॉम्प्लेक्स येथील सागाव परबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आमचे परममित्र आणि खरोखरच या डोंबिवलीची शान असणारे अर्जुन अहिरबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच सन्मान्य आदरणीय संजय विलास पवारबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 800 आणि दोन्ही तबलजीसाठी 100 असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या ठिकाणी मस्तानी ग्रुप यांच्याकडून उन्न रन्न मोन्न नाल यंज आर यार यट्टा वम्मद पत असं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी गावडे बुवांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. बुवा किती बोलावं काय बोलावं हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. आज तुम्ही माझ्यापेक्षा जास्त डबल बारे केलं. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं लोके बुवांचा नंबर आणि मी सगळ्यात वयान जरी मोठं असलोय तरी तुमच्या डबल बारीच्या माध्यमातून मी कमी आहे. माका तुम्ही शिकू व्हावा तर तुम्ही रागात कशा केला ते सांगा. एवढा पेटून दाखवलाच कशा म्हणजे तुमचा काय आहे. मी मध्ये भेटले म्हणजे दोन्ही साईडने चपायचा. अरे घाबरणारो पवार नाही. आणि आज चपशा तुम्ही कधीतरी मध्ये भेटते ना माका नाही. मी त्या ब्रासलेट दिले काय दिले तो माझा मित्रत्वाचा चाललोय. पण स्टेजवर बसल्यानंतर तो प्रतिस्पर्धी असतो. काय लोक बरोबर ना. म्हणजे एके हातीन ते माझी साला काढतो आणि एके हातीन काय सांगतो त्यांच्यासारखं मित्र नाही दानशूर नाही. हो बोलायचं एका तोंडाने बोलायचा. डबल बारी आहे म्हणून काय झाला एक वाक्य ठेवायचं ना काहीतरी आणि पेटव. आज तुम्ही दोन्ही सिनियर तुम्ही दोघांनी पेटू बघितली दोघांनी चालू. तुम्ही माझ्या कशा घातला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मारू बघतात. माका वाटतं परवा तो भाईंदरला वाघ गेलेलो ना आता ह्योच तो गेलेलो तिकडे आणि जेर बंद केला आणि तो पिसाळ जायचो. क्या समजताय क्या मेरे को. हो एकतर्फी कशा आहे त्यांना पण बोलणार एकतर्फी काय. पण ते बिचारे माका काय बोललेच नाही बुवा. त्यांनी जे मांडलं ते अतिशय सुंदर मांडलं. आणि लोके बुवा मी या स्टेजवरून सांगतोय लोके बुवा या डबलबारी क्षेत्रामध्ये असे बुवा आहेत की कोणाची भाईबिला ठेवत नाही. जे चुकतं ते बोलतो आणि लोके बुवा नंतर ताडके पाठ बोलणारा कोण असेल तर संजय पवार बुवा आहे. माझ्याकडे किती काय असू ते काही असू ते पण जे आहे ते बोललंच पाहिजे ना डबलवारीच्या माध्यमातून. पण तुम्ही भजन स्वरानंद परिवार यांच्याकडून लक्ष्या माझ्यासाठी आलेला आहे. शुभेच्छा. पण भवन तुमचं कसं आहे तुम्ही गिराईक बघून पुढे बांधतात. गिराईक बघतात आणि मग पुढे बांधतात. खरं आहे की खोटा आहे. सत्याचं दाब लावलेलं राहतं. बोला खरं आहे की खोटा आहे. गिराईक बघून तुम्ही पुढे बांधतात. आज त्यांचा काय वाटलं आज लोके बुवांका बोलूक नाही. हो बिचारो मधलो गावला त्याची सरपाटा काढूया. अहो 45 मिनिटं घेतलात बुवा तुम्ही. 20 मिनिटं सांगितलेली सगळे गजर घेतला. तुमचा वाटला का प्रत्येक गजरात 10,000 रुपये येतील. पैशाचं लालची बुवा तुम्ही. अहो हे बंद करा बुवा. नाही आय डोंट लाईक दिस. अहो एका क्षणात माझी कशी परतवची. 2019ला उभ्या पावसात भिजले आणि सगळी माझी पवार होय
पण मी कोकणातलो होय. पण आमचं एकच पक्ष तो म्हणजे हरिनाम. आणि आमचा नेता पंढरीचा पांडुरंग आहे बघा. आणि आज खरोखरच मी राजेश मोरे साहेब आमदार साहेबांकडून ओमचं कौतुक ऐकलं. ओमचं कौतुक ऐकलं राजेश दादांकडून. मी त्यांच्या घरी गणपतीला नेहमी भजन करतो दरवर्षी. आज कौतुक ऐकलं तुमचं. म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान एकदा जोरदार आहे माझ्या ओम दादा. आई म्हणते की माझं कर्तृत्व नाही तर माझ्या मुलाचं आहे. आई तुम्हाला सांगतोय, शीतलताई तुम्हाला सांगतोय, छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची निर्मिती केली. पण ती स्वराज्याची निर्मिती करण्या अगोदर जेव्हा छत्रपती शिवराय जिजामातेच्या पोटामध्ये होते तेव्हा जिजामातेने काय केलं होतं? दांडपट्टा खेळली होती, तलवारबाजी केली होती, घोडेसवारी केली होती. आणि तिने मनामध्ये विचार केला होता की आपला पुत्र या राज्याचा राजा व्हावा म्हणून. आणि तुम्ही सुद्धा तोच विचार केलाय म्हणून ओम लोके आज तुमच्यापेक्षाही पुढे चालले आहेत. कारण आईची इच्छा राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे. आणि 100% राज्य होणार. ओम 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 भट स्वाहा. तुम्ही आणि सांगताना बुवा काय सांगतात माहितीये का? हैचे गजर लिहिलंय बुवा. हैचे गजर लिहिल्यासाठी डायरी उघडूची लागत नाही. तो गजर झालेला होता, त्याच्यात फक्त नाव टाकायचं आणि तो गजर हैट लिहिलंय म्हणून सांगायचंय. ह्या लोकांना ना युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. जवळजवळ 99% बुवा फसवतात. या चुकत लावतं 100%. 99% बुवा चूक लावतं. हिंमत आहे तर डायरी बंद करायची. मी सांगतोय मी सिंधुदुर्गात बुवा बारी करून तयार आहे. डायरी एकान पण घेऊन यायची नाही. जे 2 बुवा असतील 3 बुवा असतील पुरी बारी विदाऊट डायरी करायची. चॅलेंज करतोय मी, चॅलेंज. बाकी भजनाच्या माध्यमातून मी थोडा कमी पडेल, पण या माइंड एवढा शार्प आहे ना. जागच्या जाग्यावरती नाही गजर लिहिलं, नाही बांधलो, तुम्ही सांगायच्या चालीवरती आणि सांगायच्या मुद्द्यावरती. ओके बघ तुमचं पण सांगते मी. हे म्हणतो ते एकाच बाजूत म्हणतो. बरोबर की नाही? माझं काय चुकत आता 100% बोला तुम्ही. आणि तुम्ही बोलणारच. हे चॅलेंज आहे, चॅलेंज. इट इज चॅलेंज. आता तुमच्याकडे माहीत येणार नाही. आता रडून रडू नका. आता बोलून गेला. आता तुम्ही रडू नका. अपवाद बंद केलेला आहे. तुमचं वाटत परत माहीत येत नाही बोलत. यांचा झाला की सगळं बंद करायचं का सांगायचं. आता तुमच्यासाठी एक नाव घेतोय मी, गजर घेणार छोटं. तो वेळेचं बंधन पाहायला पाहिजे. कारण ही डोंबोरी नगरी आहे नाही का? येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा, अडकीत त्याला घुंगरू मारा. पान खाते तरा तरा, घाम येतो झरा जरा. पान खाते तरा तरा, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने आणली सुपारी. सुपारी तिने वाड्याला, अंडा नेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मी. वासुदेव पवारांचा मी. वासुदेव पवारांचा मी. वा नाही असा पाठांतर करायचा. एक गजर लिहिलेला होता. आज वर्षानुवर्ष म्हणता असेल ते 17 वेळा बघूचा लागता बुवा. ह्यात मग तुम्ही का बोललात की मी 30 वर्ष केलंय, एवढ्या डबल मारे केलं? मका नाही पटत. अहो कदम पांचा, आम्ही तुमच्या पूर्वजांचं सांगतो कदम पांचा बुवा वगैरे तुम्ही म्हटल्यानंतर त्याच्यानंतर गजर लिहायचे आणि म्हणायचे नाही का? मग आम्ही 30 वर्ष काय करतो भजन क्षेत्रात? एका दुसऱ्याची उणी काढतो ना. लोके बुवा तुमका असे बोलले, त्यांच्यावर बोला. पवार बुवा असे बोलले, तो गुंडा नाही गुंड्या. काय गरज आहे? काय गरज काय? तुमच्याकडे आहे ना भजन, भजन दाखवा ना. नारायण सावंत यांकडून 100 रुपयाचं. पण अतिशय आज सिंधुदुर्गामध्ये चांगला आहे त्याचा चांगला म्हणते. सिंधुदुर्गामध्ये रागधारी गायन करणारी बुवा कोणासाठी विनोद चव्हाण बुवा एकदा. आज लागू वा रागू नका हो. या रावजी माझा भाऊजी शिवाना पिल्लू पिल्लू काय ती पहिल्या काही नावं असायची? राजाराम, तुकाराम, सकाराम, आकाराम, गंगाराम. आता संजय आपला तो नाही संजू.
बाबूवरला विषय आठवलं. त्या दिवशी एका मित्राच्या घराकडे गेलोय. मित्राच्या घराकडे गेलोय. मित्रांनी घरात गेल्या गेल्या आवाज दिला, रे बाबू पवार बुवाईने चाय घेऊन ये, चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. माका वाटलं आता बाबू का आवाज दिला म्हणजे 5 वर्षाचा पोरगो ये. थोड्या टायमान बघतो तर मॅक्सिक मोठा बाबू येलो ना. असो, पण अतिशय सुंदर या ठिकाणी लोकेबोनी पहाडी आवाज काय असतं ते दाखवून दिलं. एक जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. वेळेचं बंधन पाहतो. या ठिकाणी गजर छोटासा या ठिकाणी सादर करतोय. बाकी काही नाही, फक्त ओम दादांसाठी ताईंसाठी एक गाणं. जनसेवेचा घेतला वसा, जनसेवेचा घेतला वसा, लोके साहेबांच्या कामाचा ठसा. कोणी दुसरा कोणी दुसरा कोणी दुसरा करणार नाही. ओम लोके साहेबांनी कोणी बुडाले होणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुडाले होणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुडाले होणार नाही. कोणी दुसरा कोणी दुसरा 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 कोणी दुसरा करणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुडाले होणार नाही. गोरगरीब जनतेसाठी उभे राहतील काय बाप्पाजी. रस्ता पाणी आणि आरोग्य कामे करतील सारी योग्य. जिजाऊ जातो चित्रताईचा पुत्र जसा, चित्रताईचा पुत्र जसा, लोके घराण्याचा होठसा, लोके घराण्याचा होठसा. दुसरा कोणी दुसरा कोणी दुसरा करणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुडाले होणार नाही. कोणी बुडाले होणार नाही. एक छोटासा या ठिकाणी गजर सादर होतो. ओ जवान बुवा तुमची गाडी ना हवा, लोके बुवा तुम्ही बसून राहावा. या द्यायचेच आहे. अहो जवान बुवा तुमची गाडी ना हवा, अहो लोके बुवा तुम्ही बसून राहावा. तुम्ही बोलू नका वाकडे, तुम्ही बोलू
तुम्ही बाबड नका झाडू तुम्ही बाबड हरी नामाचा धिंगारो या आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या मताने लोक हणातला आमचा मताने लोक हणातला हो ताई माडी साऱ्यात का ताई माडी साऱ्यात का विजय आमचा एक पत्रा विजय आमचा एक पत्रा ताई माडी बाणावर मारा शिक्का तुम्ही बाणावर मारा शिक्का आमचा मताने लोक हणातला आमचा मताने लोक हणातला अतिशय सुंदर म्हणजे सांगायचं तात्पर्य दोन्ही कोण आहेत पण हा ना ग्रुप तो भजन स्वरानंद परिवारातील ह्या सगळ्या महिला वर्ग ज्या ज्या ठिकाणी डबल बारे असतात त्या ठिकाणी जातात आणि असा आनंद घेतात ना आणि याचं सारं श्रेय कोणाला जात असेल तर हे माझ्या बाजूला बसलेले अभिषेक परब आज त्यांनी जवळजवळ डोंबिवली पूर्व ह्याच्यासाठी म्हणतो डोंबिवली पश्चिम सुद्धा बांधली आहे पण डोंबिवली पूर्वच्या प्रत्येक घराघरामध्ये आपुलकीने जातात आणि आपुलकीने सगळ्यांना एक करून ठेवलंय लाख लाख सलाम करतो अभिषेक परब माऊलींना असंच सगळ्यांना पण एकोप्यानं राहिलो तशी पाकिटा बिकिटा मागूची वेळ येणार ना एकामेकाक मदत भरपूर करतात आमचे आमदार साहेब वगैरे खूप दानशूर व्यक्तिमत्व आहेत नाही का अशी काही मागायची गरज नाही म्हणून मुंबई ही डोंबिवली नगरी भजनाची पंढरी कशाला म्हटलेलं आहे पंढरी म्हणजे काय त्या पंढरीमध्ये संत राहतात नाही का पंढरीत कोण राहतात संत राहतात म्हणून त्याला भजनाची पंढरी म्हटलेलं आहे दिग्गज कलावंत या ठिकाणी आहेत जरा सर्वांना एक विनंती आहे कोणीही तिथे काही गर्दी करू नका आणि जे जेवण घेताय ना त्यांनी येऊन इथे खुर्चीवर बसून जेवून घ्या आपल्यास वाटल्यास आपण पुन्हा जाऊ शकता कारण तिथे जर घाई गर्दी झाली तर प्रत्येकाला मिळणं शक्य नाही होणार आणि कोकणी मालवणी माणसाची चव नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज सर्व आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे जर पाठशांना वाटत असेल थोडा वेळ लागत असेल जरा पाठशांनी येऊन बसा तिथे एकदा गर्दी कमी झाली का सगळ्यांनी जायला चालू करा धन्यवाद शिवरायांची पुण्यई भूमी माता आई भवानी भल्या भल्या नमाजन खाली हर 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 रचना झाली डोळे भरून पाहू हरी नामाचा ढेंगारो कलियुगाचा सुजला वारा अहंकाराला देऊ नका थारा भल्या भल्याचा गेला हो तोरा वाया गाडीला फुकट जाणारा आपल्या भारतातून सांगायचे दोनची बाधा होता दादा एक तरी तरलाय काय आणि गर्वाचे घर खाली जी वाडवडिलांनी मन करून ठेवण्याची उगीच नव्हती नाही का म्हणून खरोखरच रागामध्ये माणूस सगळं आपलं अस्तित्व गमवून बसतो श्रीकृष्ण निद्रावस्थेत असताना अर्जुन गेला कुठे बसला पायाजवळ बसला आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला उठल्यानंतर प्रथम अर्जुनाला पाहिजे नाही का म्हणून चांगल्याची संगत करा संगत चांगल्याची झाली तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे म्हणून म्हणतोय बघा होता दादा बरा झाली त्याची बरा झाली त्याची
खरोखरच डोंबिवली नगरीमध्ये हबप नंदादीप वंजारे हे अध्यात्माचे गाडे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा मला पटलं की महाराष्ट्राचे लोके बुवा जय जय महाराष्ट्र हा गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. आणि ते असं आपल्या डबल बारीच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून घेतात ना, ते कुठेतरी चुकीचं वाटतंय. कारण आपण एक जनगणमना आपण याच्यात घेत नाही, तसं त्याला सुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. पटलं तर बघा, मी तुमचं काय सांगत नाही की शिकवत नाही. हे तर 30 वर्ष झाले माहिती झालं तरी बरे मोजल्या नाही डबल बाऱ्या किती झाल्या त्या. पण काय करतो मोजून ह्या डबल बाऱ्या बघा, ह्याच्याकडनं घेतलं, ह्यो बंदो बांधलो तो बंदो करतात का? खरंच ना, आम्ही कधीतरी बारी करून बरं ना. आता लोक बघा, आता आंब्याचं सीझन चालू झालो की बाऱ्या कमी करणार. पण काही असून दे, 2 डझनची नाही तर 3 डझनची पेटी मागा दरवर्षी येतात. जोरदार काय म्हणून म्हणजे बाकी अतिशय सुंदर चव्हाण भाऊ माका वाटतं ताव मारून गेले भोजनावर. मारून दे, त्याबद्दल वाद नाही. म्हणून म्हणतो बघा, राम नामाचा महिमा गाद देवा ठिकाण घालूया. आमच्या ऋषिकेश सावंत आजचा हा जो कार्यक्रम आहे यांचं सगळं हँडल करणं आमच्या ऋषीसाठी याचा जोरदार काय म्हणणे होणार. आणि मालवणीमध्ये मच्छिंद्रराज कांबळेची जी भूमिका करतात एक नंबर नाही का, म्हणून त्यांच्यासाठी 2 वेळ बघतो. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ऋषी आहे हे बाळा ये. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारया सारखा. मित्र वनव्यामध्ये गारया सारखा. मित्र वनव्यामध्ये गारया सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर नभी. वाट चुकणार, वाट चुकणार, वाट चुकणार नाही जीवनभर नभी. वाट चुकणार नाही जीवनभर नभी. जोरदार काय माझ्या दृष्टीला देऊन जाईल. राम 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 देवा दुकाना घालूया. देऊनी माता विनवी आता. देऊनी माता विनवी आता. बुवा संजय सांगे गोबर, बुवा कवा सांगे गोबर. हरे रामा राम रामा हरे रामा हरे रोय चालू देवाला सांगा. सगळ्यांनी पाठीमागून हे महाराजा म्हणायच्या. हे देवादी देवा महाराजा, आज आमच्या ओम लोकांनी सीताताईने एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे महाराजा. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील महाराजा, त्यांच्या
मनाची सर्व इच्छा पूर्ण कर भावजा आणि याहीपेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी करून घे रे महाराजा. धन्यवाद. दूर घे. जाऊन बुवा. हॅलो विनोद चव्हाण विनोद शैलेश भरकुवा आणि साऊंड सर्व्हिसवाले यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. विनोद चव्हाण जर कुठे असतील तसेच रंगमंचावर वैभव चव्हाण ओके हिरवी पॅराडाईज आणि यशवंत कॉम्प्लेक्स यांच्याकडून 500 रुपयाचं माझ्यासोबत अरविंद नारकर आणि शिंदे साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दत्ता दिगंबराया हो चव्हाण बुवा तुम्ही या हो जरा खुर्चीवर बसा हो. यवा 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 जरा यवा तुम्ही इकडे यवा या रावजी. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. रंगदेवते माते तुझा आपण आता लकी कुपन जे आपण